न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अधिकारी पदाची एक नवीन जाहिरात जी अगोदरच आपल्याला अपेक्षित होतं ती जस्ट प्रसिद्ध झाली। या जाहिरातीच्या माध्यमातून 266 जागा अक्रॉस इंडिया भरल्या जाणार आहे, ज्यापैकी 170 जागा ज्या आहेत या जनरल स्ट्रीमसाठी आहे आणि उरलेल्या स्पेशलिस्ट स्ट्रीमसाठी आहे। या जाहिरातीबद्दल 3 महिन्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक अशा प्रकारची जाहिरात इन्शुरन्स सेक्टरची येणार आहे। पहिल्यांदा ही नोटिफिकेशन 5 जुलैला एक्झाम होणं अपेक्षित होतं, त्यानंतर जसं चेंज झालं मी मंथली स्टडी प्लॅन मध्ये बोललो होतो की याची एक्झाम जी आहे ही 5 जुलैला न होता आता 20 जुलैला होईल। LICAO ची बऱ्याच जणांनी प्रेडिक्शन या वेळेत दिलं होतं, पण त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की LICAO येणार नाही, त्याऐवजी NICLAO ही ऍडव्हर्टाइजमेंट येणं मला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने ती जाहिरात जी आहे ही काल प्रसिद्ध झाली। एनिवेज या जाहिरातीच्या माध्यमातून आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या जाहिरातीबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया। जसं मी सांगितलं की एकूण जागा 266 आहे, पैकी 170 जागा ज्या आहेत या जनरल स्ट्रीमसाठी आणि 96 जागा ज्या आहेत या अदर म्हणजे स्पेशलाइज्ड स्ट्रीमसाठी। सर जनरल स्ट्रीमसाठी म्हणजे कुणासाठी? बघा, असे विद्यार्थी ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि ग्रॅज्युएशनला किमान 60% पर्सेंटेज जे आहेत यांना आहे। जर तुम्ही SC ST किंवा PWD कॅन्डिडेट असताल तर तुम्हाला 55% अट या ठिकाणी आहे। तर मिनिमम मला किती टक्के पाहिजे? 60% पाहिजे मिनिमम ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएट ज्याच्यामध्ये कमीत कमी 60% अट आहे असे विद्यार्थी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे NICL चा अधिकारी पदाचा फॉर्म भरू शकतात। यासाठी वयोमर्यादा जी आहे वयोमर्यादा ती आहे 18, 21 ते 30 वर्षांपर्यंत। सोबत स्पेशलिस्ट कॅडर मध्ये जर सर मी स्पेशलिस्ट कॅडर मधून जसं माझं डॉक्टर कॅडर मध्ये म्हणजे डिसिप्लिन मध्ये कॅडर म्हणजे डिसिप्लिन स्पेशलिस्ट मध्ये डॉक्टर्सची रिक्रुटमेंट आहे, लीगल ऑफिसर आहे, फायनान्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे। आता याच्यामध्ये ज्या लोकांना डॉक्टर कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे असे लोक MBBS MD या रिक्वायरमेंट यासाठी आहे, म्हणजे ज्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असलं पाहिजे। लीगल या डिसिप्लिन मधून फॉर्म भरायचा असेल तर लॉ मधून ग्रॅज्युएशन झालं असलं पाहिजे। फायनान्स मधून चार्टर्ड अकाउंटंट किंवा BCom MCom फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क मिनिमम। IT मधून BE BTech ME MTech कंप्यूटर सायन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और MCA विथ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट 60% मार्क। आणि ऑटोमोबाईल मधून जर फॉर्म भरायचा असेल तर BE BTech ME MTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग और एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग टुगेदर विथ द डिसिप्लिन ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, म्हणजे ऑटोमोबाईल सोबत दुसरी एखादी ब्रांच तुम्ही क्लब करून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं असेल तरी सुद्धा तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात। तर अशा पोस्टसाठी अशा पद्धतीने ही रिक्रुटमेंट आहे। मग जसं मी अगोदरच सांगितलं जनरल स्ट्रीमसाठी अप्लाय करायचे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये, इंडिया लिमिटेड मध्ये। जर तुम्हाला नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचे, जर जनरल कॅटेगरी मधून अप्लाय करायचं असेल जनरल स्ट्रीम मधून तर एनी ग्रॅज्युएट, MBBS झाला असेल तर तुम्ही डॉक्टर डिसिप्लिन मधून अप्लाय करू शकता। लॉ झाला असेल तर तुम्ही लीगल डिपार्टमेंट मधून किंवा लीगल डिसिप्लिन मधून, जर तुमचं MCom BCom ICA WA किंवा CA झाला असेल तर तुम्ही फायनान्स डिपार्टमेंट मधून अप्लाय करू शकता। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिसिप्लिन मधून अप्लाय करण्यासाठी कम्प्युटर रिलेटेड डिग्री असावी किंवा MCA इन कम्प्युटर सायन्स असंही चालतं। आणि त्यानंतर जर ऑटोमोबाईल मधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मग BE BTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या पद्धतीने तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असलं पाहिजे। यासाठी पुढचे अपडेट घेऊया। मिनिमम एज जी आहे ही आहे 21 वर्ष मिनिमम, मॅक्सिमम 30 वर्ष। पण जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करता असाल तर +3, SC ST साठी +5, एक्स सर्व्हिसमॅन साठी +5 आणि डिसेबिलिटी PWD कॅन्डिडेट असेल तर मग 10 वर्षांची एक्झाम्शन जी आहे हे तुम्हाला आहे। बर, यासाठी फीस जी आहे, फीस किती आहे? यासाठी फीस SC ST PWD कॅन्डिडेटला 250 रुपये आणि अदर दॅन SC ST PWD कॅन्डिडेट जर असेल म्हणजे जनरल OBC EWS या कॅन्डिडेट साठी 1000 रुपये फीस आहे। सर याचा फॉर्म कधीपासून भरणं चालू होणार आहे? बघा 12 जून पासून याचे फॉर्म भरणं चालू होतील 12 जून पासून आणि 3 जुलै पर्यंत याची जी लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे, म्हणजे 12 जून पासून 3 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। याची प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे, याची प्री एक्झाम जी आहे ही 20 जुलैला होणं अपेक्षित आहे। हे मी यापूर्वी सांगितलं होतं की 20 जुलै याची प्रिलिमिनरी एक्झाम होऊ शकते। सर याची सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असेल? बघा, सिलेक्शन प्रोसेस जी असेल ती असेल प्री एक्झाम म्हणजे फेज 1 आणि फेज 2 आणि मेन्स एक्झाम।
प्री एक्झाम साठी, मेन्स एक्झाम साठी एक्झाम सेंटर कुठले असतील? मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर हे तुमचे जे एक्झाम सेंटर आहेत प्रिलिमिनरी एक्झाम साठी. मेन्स एक्झाम साठी छत्रपती संभाजीनगर असेल का याच्याबद्दल मला थोडी शक्यता कमी वाटते, पण पुणे आणि मुंबई डेफिनेटली असण्याचे चान्सेस असतात. बर, मग याचं सिलेक्शन प्रोसेस प्री आणि मेन्स एक्झाम. प्री मध्ये काय असतं, मेन्स मध्ये काय असतं? बघा, प्री मध्ये काय असतं? इंग्लिश, रिजनिंग, क्वांट, तीन सब्जेक्ट. इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्क, क्वांटचे 35 प्रश्न 35 मार्क, रिजनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क, तिघांसाठी 20-20 मिनिटांचा टाइम. निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग यासाठी असते. तर असं 100 मार्कांचा पेपर असेल, 1 तासांचा वेळ, 100 मार्कांचा पेपर, आणि या 100 पैकी तुमचा जो कट ऑफ आहे त्या पद्धतीने लागेल. बरं, पुढचा मुद्दा, मेन्स एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असतो? तर मेन्स एक्झाम मध्ये फक्त जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर हे 2 सब्जेक्ट ऍड झालेत. बाकी रिजनिंग असणारे 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिटं, इंग्लिश 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिटं. ओव्हरऑल प्रत्येक विषय जो आहे हा 50-50 मार्कांचा 50-50 मार्कांचा 250 मार्कांचा पेपर. रिजनिंग साठी 40 मिनिटं, इंग्लिश साठी 40, जीए साठी 30, कम्प्युटर साठी 30 आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स साठी 40 मिनिटांचा वेळ आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल का? हो, यासाठी पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. हा कुणासाठी पेपर पॅटर्न आहे? फेज 2 चा जनरलिस्ट साठी, एनी ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. बर, सोबत डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 30 मिनिटांची असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचा एक एसे, एक प्रिसाइज, कम्प्रिहेन्शन म्हणजे एक आरसी दिलेला असतो, त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. समरी रायटिंग असते, प्रिसाइज रायटिंग, आणि एसे असतो. तर या पद्धतीने 30 मिनिटांचा हा ऑनलाईन पेपर असेल. हे संपलं की इमिडिएटली टायपिंग तुम्हाला करावी लागते एसेची, प्रिसाइजची, आणि 10 मार्क एसेला, 10 मार्क प्रिसाइजला, आणि 10 मार्क तुमचे कॉम्प्रिहेन्शनला असतील. अशा पद्धतीने हा वाला पेपर असेल इमिडिएटली याच्यानंतर. बरं, जर मी स्पेशलिस्ट कॅडर मधून अप्लाय करतोय, तर बघा, स्पेशलिस्ट कॅडर मधून जर मी अप्लाय करतोय तर इथं प्रत्येक प्रश्न जे मागे 40-40 मार्कांना 50-50 मार्कांना होते जनरलिस्ट साठी, इथं ते 40-40-40-40-40 आले, आणि एक्स्ट्रा 50 मार्कांचा एक विषय ऍड झाला, तो म्हणजे टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज इन रिलिव्हंट डिसिप्लिन. म्हणजे माझं जर MBBS झालंय तर मला MBBS रिलेटेड प्रश्न विचारतील, माझं जर लॉ झालंय तर लॉ रिलेटेड प्रश्न विचारतील, जर मी लिगल मधून अप्लाय केलं तर लॉ रिलेटेड, जर मी IT मधून अप्लाय केलं तर मला IT रिलेटेड, माझ्या फील्डशी रिलेटेड प्रश्न जे या ठिकाणी विचारले जातील. 250 मार्क 250 प्रश्न. टायमिंग जो आहे हा थोडाफार चेंज केलाय, 40च्या ऐवजी 35 झालं या केसमध्ये. त्यानंतर तुमचं इथं जीएला, इंग्लिशला तुमचे 30 मिनिटं होते ते सेम ठेवले, 40 मिनिटं होते ते 35 वर आणले, जीएचे 30 होते ते 20 वर आणले, कम्प्युटरचे 30 होते ते 25 वर आणले, क्वांटचे 40 होते ते 35 वर आणले, आणि जो एक्स्ट्रा टाइम जो आहे 50 मिनिटं 50 क्वेश्चन, हा डिसिप्लिन तुमच्या रिलिव्हंट डिसिप्लिनसाठी किंवा रिलिव्हंट फील्डसाठी तो अलाउ केलाय. बाकी डिस्क्रिप्टिव्ह सेट टेस्ट जी आहे ही सेम ॲज त्यांच्यासारखीच. बरं, यानंतर पुढची प्रोसेस असते इंटरव्ह्यू. सर, माझं फायनल सिलेक्शन जे आहे हे नेमकं कशाच्या भरोशावर होईल? बघा, इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाय होणार मेन्सच्या भरोशावर, इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाय होणार फेज 2 च्या भरोशावर. प्री एक्झाम किंवा फेज 1 एक्झाम ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते. जी मेन्स एक्झाम आहे ती ऍक्च्युअली तिच्या भरोशावर तुमचं फायनल सिलेक्शन होतं प्लस इंटरव्ह्यूचे मार्क. मग याचं वेटेज कसं असतं सर? बघा, जे तुमचे ओव्हरऑल प्रीचे मेन्सचे मार्क आहेत 300-250 मार्क, त्याला 80% म्हणून कन्सिडर केलं जातं, आणि इंटरव्ह्यू जो आहे हा 20 मार्कांचा. तर अशा हिशोबाने 80-20चा हा पॅटर्न बनवतात. 80-20च्या पॅटर्ननुसार तुमचं जे ते फायनल सिलेक्शन होत असतं. इकडं दिलंय बघा की द कंबाईन स्कोर ऑफ candidate shall be arrived on the basis of scores obtained by candidate in the online mains examination, objective test and interview. The weightage म्हणजेच रेशो ऑफ ऑनलाईन मेन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी 80:20 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, तुमचे 250 मार्क 20 मध्ये कन्वर्ट करतील, 80 मध्ये कन्वर्ट करतील, आणि इंटरव्ह्यू जो असेल तो इंटरव्ह्यू जो 100 मार्कांचा मोस्टली होईल याला 20 मध्ये कन्वर्ट करतील. तर अशा पद्धतीने तुमचं 80-20चा पॅटर्न जो आहे हा फायनल सिलेक्शनचा असेल. सर, याची सॅलरी वगैरे किती असेल? बघा, सॅलरी अराउंड 90,000 रुपये सॅलरी पडते इन हँड, 80,000 रुपयांच्या आसपास. पण याच्यापेक्षा जास्त सॅलरी तुमच्या हातात येईल जेव्हा तुमचे अलाउन्सेस वगैरे ऍड होतील, तर तेव्हा तुमची सॅलरी जी ही लाख रुपयाच्या वर चालल्या ते. हे पण सिटी टू सिटी डिपेंड करतं. मुंबई सारख्या शहरामध्ये जास्त सॅलरी असते, संभाजीनगर सारख्या शहरामध्ये कमी सॅलरी असते, जालन्यात पोस्टिंग भेटते अजून कमी मिळेल का? कारण की सिटी वाईज जे तुमचा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जो आहे हा चेंज होतो. तर त्या
टियर 1 टियर एक्स, टियर वाय, टियर झेड सिटीनुसार तुमचा जो स्लॅब आहे सॅलरीचा हा चेंज होत असतो. सॅलरीचा म्हणल्यापेक्षा फॅसिलिटीजचा स्लॅब चेंज होत असतो. बरं, जर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करत असाल, बँकिंगचं प्रिपरेशन, तर एक नवीन बॅच जी आहे बँकिंगची ही 25 जून पासून आपण स्टार्ट करतोय. 25 जून 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात या दोन्ही बॅचेस अटेंड करण्यासाठी सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. याची अपडेट जी आहेत म्हणजे सुरुवातीचे डेमो लेक्चर जे आहेत याची अपडेट तुम्हाला सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर मिळतील. या संदर्भात म्हणजे NICL संदर्भात अजून तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तुम्ही मला पर्सनली मेसेज वगैरे करू शकता. सर हा जॉब नेमका कसा असतो, याच्या जॉबची जी नेमकी प्रोफाईल आहे ही नेमकी काय त्या संदर्भात पण सांगा. बघा, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एक सरकारची कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे. याच्यामध्ये 100% स्टेक जो आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. त्याच्यामुळं ही गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असल्यामुळं ॲज गुड ॲज हा गव्हर्नमेंट जॉब आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हा ऑफिसर कॅडरचा जॉब आहे. क्लरिकल कॅडरच्या वरची पोस्ट असते. ही ग्रोथ कंपॅरेटिव्हली स्लो आहे पण कामाचा लोड कमी आहे आणि सॅलरी कंपॅरेटिव्हली जास्त आहे. जर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करत असाल तर बँकिंगचं प्रिपरेशन सोबत तुम्ही याचं प्रिपरेशन नक्की करा. जर तुम्ही उद्या एखाद्या बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर झालात आणि इन्शुरन्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झालात तर मी म्हणेल डोळे बंद करून तुम्ही इन्शुरन्स सेक्टर जॉईन करा. कामाचा लोड कमी, पगार जास्त, मेट्रो सिटीत राहायला भेटतं, पब्लिक कॉन्टॅक्ट ॲज गुड ॲज नसल्या तर जमा आहे. तर अशा पद्धतीने या जॉबचे जे हे फायदे आहेत त्यामुळे प्रत्येकाने यासाठी अप्लाय करायलाच पाहिजे. जो विद्यार्थी बँकिंगचं प्रिपरेशन करतोय अशा विद्यार्थ्यांनी यासाठी डेफिनेटली अप्लाय करा, एवढंच मी सांगेल. बाकी पुढच्या अशा नवीन व्हिडिओसाठी सारथी एज्युकेशनचं यूट्यूब आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.